येणार असाल तर गाडी स्वारगेट किंवा मनपा या ठिकाणी लावावी किंवा मेट्रोने कसबा स्टेशन, सिव्हिल कोर्ट किंवा डेक्कन जिमखाना येथे उतरावे. पुण्याची गणपती मिरवणूक प्रामुख्याने लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता आणि टिळक रस्त्याने जाते. सर्व गणपती शेवटी अलका चौकात येतात. या चौकात खूप जास्त गर्दी असल्याने इथे थांबून राहणे टाळावे. मानाचा पहिला कसबा गणपती सकाळी साधारण 9:30च्या दरम्यान जागेवरून हलतो. मंडईमधील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला वंदन करून मिरवणुकीला सुरुवात होते. बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्याने ही मिरवणूक जाते. पुढे तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, केसरीवाडा अशा मानाच्या 5ही गणपतींच्या विसर्जनास संध्याकाळचे 5 ते 6 वाजता. यानंतर संध्याकाळी 4 वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, अखिल मंडई, हुतात्मा बाबू गेनू या लक्ष्मी रस्त्याने जाणाऱ्या मंडळांचे रथ पाहण्याजोगे असतात. मार्केट यार्ड श्री साने गुरुजी मंडळ यांची मिरवणूक टिळक रस्त्याने जाते. ढोल ताशा, पारंपरिक वाद्य, साहसी खेळ याचा आनंद घ्यायचा असेल तर लक्ष्मी रस्त्याने जावे. ढोल पथक व साऊंड या दोन्हीचा आनंद घ्यायचा असेल तर टिळक रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्त्याने जावे. जबाबदार नागरिक बनून आपल्याला बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचा आनंद घ्यायचा आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी उभे राहून गर्दी करणे टाळा. आणि हो, खाऊचा आणि पाण्याच्या बाटल्यांचा कचरा रस्त्यावर टाकू नका. अजून कोणती मंडळे आहेत ज्यांचे रथ बघण्याजोगे